तर NT रामाराव जे भूतपूर्व मुख्यमंत्री होते, अभिनेते होते, चांगले पुतळा आहे. म्हणजे एवढा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा मी पहिल्यांदा पाहून राहिलो. हैदराबादमध्ये हे गोष्ट लय आवडली मला. पुलं मस्त आहे, मेंटेन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. और ये हैदराबाद में प्लेन भी जा रहा रे भाई. भाई गेलं ढगात, कुठे गेलं. आणि एक लेकराईले आवडणारा स्पॉट म्हणजे हा भाऊ. या लुंबिनी गार्डनचा बेस्ट पार्ट म्हणजे हे इथं अशा हे माझ्या मागे दिसू राहिले, ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि हे इकडे बोट आहे, बोट. बाई काय कल्ला करून राहिली रे बा, थांब ना मावशे. वाव पिटल सालार भाऊ. अजून एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. तुम्हाला माहीतच आहे पुन्हा हैदराबादमध्ये. त्याच्यातल्या आता हे हुसेन सागर लेक आहे की नाही, त्या लेकच्या बाजूले म्हणजे हा टँक बंड नावाचा एरिया आहे. आणि त्याच्याच बाजूले एक गार्डन आहे. त्या गार्डनचं नाव आहे NTR गार्डन. तर NT रामाराव जे भूतपूर्व मुख्यमंत्री होते, अभिनेते होते चांगले, त्याच्या नावावर ते गार्डन बनलेलं आहे. हे बघा, हे माझ्या मागेच आहे ना. चला तुम्हाला दाखवतो, मस्त आहे ते, मजा येईन. 2-3 स्पॉट करू आज. केली भाऊ चेकिंग. आणि बा हे NTR गार्डन. चलो ठीक काढा लागते. तिकीट रेट काय रे बा. ॲडल्टचे 20 रुपये, लेकराचे 10 रुपये. आपल्याला 20 रुपयावाला काढा लागेल. याच गार्डनच्या बॅक साईडले ते सचिवालय जे मी सांगितलं ती बिल्डिंग आहे ना. आणि इकडे जेवण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भव्य दिव्य असा पुतळा आहे. म्हणजे एवढा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा मी पहिल्यांदा पाहून राहिलो. अजून कुठं मोठं म्हणजे ह्यापेक्षा मोठा असेल तर काय माहीत बा. असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आहे की नाही. चला आठवून वर चढा लागते. त्याच्या पहिले अटी काहीतरी आहे बा. हे काय आहे, टॉय ट्रेन 40 रुपये, हॉन्टेड हाऊस, अंडर वॉटर वर्ल्ड 3D. बरं त्या राईट्स आहेत 190 रुपये. ठीक आहे, चला पुढे. इधर से वद्रे जाते हैं. हे बा, या इकडून ते सचिवालय कसं दिसते बा. जलवारे मस्तच. मी याच्यात आहे ना रात्रीचा एक शॉट गेलाय, तोही टाकून देतो म्हणजे तुम्हाला समजेन की रात्री लाइटिंग किती जबरदस्त दिसते ते. खोटं झाड आहे. हो तरी 3D सिनेमा आहे बा. लेकरायचं खेळायचं आहे. चला इकडे जाऊ. इथे फुलं आहेत का मस्त. हे बा एक नंबर. हैदराबादमध्ये हे गोष्ट लय आवडली मला. फुलं मस्त आहे, मेंटेन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आहे की नाही. मस्त. और ये हैदराबाद में प्लेन भी जा रहा रे भाई. भाई गेलं ढगात, कुठे गेलं. हे टरबूज नाही भाऊ, कॅक्टसचे आहेत ते, काट्यात तेले लय यातले का बदबद आहेत. हे झाडं मस्त आवडलं गड्या आपल्याला. ट्रक कशात आहे काय म्हणजे. हे कारंजा बंद आहे वाटते. बंद म्हणजे आता दिवसा बंद असतील, संध्याकाळी चालू राहत असते नाही का. जे कारंजे बांधले एका आहेत बंदरे. चला पुढे. आणि एक लेकराईले आवडणारा स्पॉट म्हणजे हा भाऊ. त्यात आपण घसरगुंड्या बी आहे, त्याच्यात वर झोपडी आहे, त्याच्यावर काही जाता येत नसेल म्हणा, डेकोरेशनसाठी आहे ते. आगडी जायला आहे वर. मस्त रे. अरे वर्किंग कंडिशन आहे हे पहा ना. हे लोक वेटिंगवर आहेत. आणि घेऊन पण राहिलं स्लाईड असा जात. अरे बापरे मस्त आहे.
A few moments later. आणि हे जे एक्झिट लिव्हल आहे की ना भाऊ, ते ॲक्च्युली एंट्री आहे. कैरी भेटली आहे, कैरी. तर हैदराबादच्या सचिवालयाच्या एक्झॅक्ट समोर लुंबिनी गार्डन म्हणून आहे. ते लुंबिनीचा अर्थ काही मला माहीत नाही, मी सर्च नाही केला. कारण सर्च करता करता मला कैरी दिसली की संपला विषय आहे का. तर त्या गार्डनला आलो. बा हे सध्या बंद आहे. हे लहान लेकरायचं खेळायचं वगैरे आहे. इकडे असं गार्डन आहे मोठं आहे की नाही. चला पुढे काय काय ते तुम्हाला दाखवतो. बाबा ही इकडून आपण आलो आणि हे असे फुलं आहेत भोवठी. मस्त रे, वाव. याच फुलाईच्या अपोजिट साईडला हे असं दुकान आहे. वेगवेगळ्या फ्रेम, हे कप या फ्रेम आहेत. या लुंबिनी गार्डनचा बेस्ट पार्ट म्हणजे हे इथं अशा हे माझ्या मागे दिसू राहिले ही ॲक्टिव्हिटी आहे. आणि हे इकडे बोट आहे, बोट. इसलिए हे बोटिंग आहे, बोटिंगच करेंगे आपण. हे हुसेन सागर लेक आहे, त्याचा ब्लॉग तुम्ही ना पाहिलाच असेल. त्या लेकच्या बाहेरून आपण शूट केलं तर आता लेकच्या अंदर जाऊ. हे बाई याच्यात पोट्टे खेळून राहिले म्हणून ते खलखल हलवू राहिलं आहे की नाही. चलो देखते हैं. ते हुसेन सागरच्या ब्लॉगमध्ये मी ना तुम्हाला बुद्ध स्टॅच्यू दाखवला होता भाऊ. दाखवलता म्हणजे दूरून दाखवलता, रोडवरून. अंदर काही गेलतो नाही. पण इथं बुद्ध स्टॅच्यू व्हिजिट करता येते आहे की नाही. कैरीच खाऊ राहिलो मी. चला, हे इकडे तिकीट काउंटर आहे आणि इकडे त्या रांगेत जावं लागते. 100 रुपये तिकीट आहे त्याचं पर ॲडल्ट. स्पीड बोटसाठी जॅकेट घालावं लागते भाऊ. बाई काय कल्ला करून राहिली रे बा, थांब ना मावशे. हां चलो, जॅकेट घालावं लागते. चला घालू द्या मला जॅकेट. हे आहे भाऊ स्पीड बोट है ना. हे असं झाला. आता आपल्याला जा वाटते. अंदरे जास्त खोल नाही माहीत आम्हाला, मी काही भेट नाही. थकली रे बा. अरे हा जोरात पिटालून राहिला बाबा. अरे वजे घे रे. वाव, पिटाल. हा वाह, स्पीड बोट. हा तो स्टॅच्यू आहे गौतम बुद्धांचा. टर्न किया, टर्न. झकोले मार राहिला तो. नहीं तो अदरवाइज कहाँ तक लेके जाते हो आप? अच्छा, तो स्टैचू के अंदर नहीं लेके जाते? वो बड़ा बोट में है ना काम। छोड़ना नहीं, छोटा बोट नहीं जाता क्या? छोटा बोट नहीं रहता है, अच्छा अलाउड नहीं है। अच्छा, अलाउड नाही आहे. काकाचं म्हणणं आहे की बा छोटा बोट नाही, ते तिथं अलाउड नाही आहे. ज्या मोठ्या बोट असतात त्या स्टॅच्यूवर जातात. तर इथूनही आपलं दर्शन झालेलं आहे की नाही? नाही नाही नाही, शॉर्ट मी धीरे ही लेना, धीरे.
आणि अशा प्रकारे आपण या धक्क्याला पोहोचलेलो आहे. पोचूक बरं टायर पुचूक करून दबल्या गेले. चला उतरतो आता, आहे की नाही? मजा आली. थँक्यू काका. टिकट अकर चला आ जाओ. चलो. हो बोटिंगनं थकवलंच बा, आहे की नाही? अपेक्षा करतो हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायचं आहे की नाही? आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं काय म्हणलेलं आहे, अवघे विश्वाची माझे घर. राम राम.